उत्तर मला वाटतं संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावं. आणि आता त्यांनी अनेक सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं की तुमच्याकडे पाणी 3 दिवस आड आहे. मग एकीकडे जर 3 दिवस आड आहे तर आम्हाला 11 दिवस आडला का चाललाय याचा प्रश्न त्यांनी द्यावा. प्रशासकीय कार्यकाळात संपूर्ण शहराला पाणी पुरवठा जर ते 4 दिवस आड देऊ शकत होते, मग महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतरच सगळीकडचं पाणी डिस्टर्ब करण्याचं काम प्रशासन करतोय का, त्या गोष्टीचा आपण निश्चित विचार करावा. त्याचं उत्तर निश्चितपणाने सांगावं. सगळं पूर्ण सिटीला सगळं पाणी पुरवठा झाला पाहिजे. मागच्या वर्षभरापासून 3 दिवसात 4 दिवसात आणि 5 दिवसात असे वेगवेगळे भाग करून पाणी पुरवठा करतो. निवडणुकीचा काही संबंध नाही. पण घरकुलला डिस्टर्ब झालं की त्याचा फरक घरकुलला होतो, ही वस्तुस्थिती आहे. शेळगी दैठणीला होतो, ही वस्तुस्थिती आहे. इथे विक्टोरिया रोडला एंडला तिथे पाणी जात नाही. देशमुख वस्ती त्या पाण्याच्या तिथे प्रॉब्लेम आहे. आणि आता सांगितलं सगळं ओंकार सोसायटी आणि 175 HP पंपाचं या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. साहेब, मग आता त्याच्यावरती उपाययोजना काय? आम्ही तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही सांगता आता WTP प्लान झाल्यानंतर 70-80 MLD आपलं पाणी वाढणार आहे असं म्हणता. त्याच्यानंतर 892 कोटी रुपयाची योजना जी पाण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने मंजूर केली, आता त्याची रक्कम 1400 कोटी वरती गेलेली आहे. हे काम होईपर्यंत आपण नागरिकांना हेच उत्तर देणार आहे का की हे काम झाल्यानंतरच तुमचं पाणी सुरळीत होणार आहे, तोपर्यंत पाणी सुरळीत करू शकणार नाही का आपण? 100% ते झाल्याशिवाय सुरळीत होणार नाही. पण दिवस कसं कमी करू शकता तुम्ही? जर शहरात तुम्ही 3 दिवस आड पाणी देताय तर वेडी घरकुलात तुम्ही का किंवा हद्दवाढीत असं का करताय? शहरामध्ये मोठ्या डायमीटरच्या लाईन आहेत, तिथे कमी वेळामध्ये पाणी पुरवठा करू शकतो. हातवाडीला कमी वेळ करू शकत नाही. पाणी शहरपर्यंत यासाठी 5-5 तास सोडावं लागतं. मान्य मला. मग त्याच्यानंतर 1-2 दिवस वाढ झालं तर ठीक आहे, 3 दिवसाचं 5 दिवस झालं तरी ठीक आहे, पण तुम्ही 8-9 दिवसाआड पाणी द्यायला लागलात. आता माननीय महापौरांनी आदेश दिलेले आहेत, जिथे पाणी लोक वाया घालतात 3 दिवसात तिथे स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या. एकदा वॉर्निंग द्या, 2दा वॉर्निंग द्या, नाही तर दंडात्मक कारवाई वेळ कमी करा. आपण स्वतः हातवाडीचे नगरसेवक, तुम्ही जातीने या गोष्टीकडे लक्ष द्या. प्रभागात सुद्धा हीच परिस्थिती आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः जातीने लक्ष ठेवून हातवाडीतलं पाणी पंप आहे. जेव्हा पाण्याची पातळी कमी होती तेव्हा शेळगी भागाचा हा भागाचा पंप बंद ठेवला होता. या बाबतीत माझा एकदा माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तिथं आंदोलन केलं बरेचदा. आता परत एकदा तसंच प्रकार सुरू आहे. मी ज्या ज्या चौधरीला फोन केलो, जेव्हा पंप मध्येच दिसतंय एवढं पाणी, तुम्ही मागच्या वेळेस असं ठरवा झालं म्हणजे आपण सांगितलं होतं आधीच दिलं की ज्या वेळेस पाण्याचं लेवल कमी होईल त्यावेळेस दोन्ही पंपात ठेवा. ते लेवल होणार म्हणजे आम्हाला 6 दिवसाला पाणी येतं तेव्हा आमचं पंपात ठेवता. शहरी भागात 3 दिवसाला पाणी आहे, त्यांचं पंप चालू ठेवलं, एकच पंपात ठेवलं होत आहे. त्या बाबतीत चौबे साहेबांनी खुलासा करा, पंप बंद ठेवतात का नाही. याच्या पुढे काळजी घेऊ. बंद पडले की पूर्ण नाही, ह्याच्या पुढे काळजी म्हणजे या भागात 10 दिवसाला पाणी येत आहे. 5 दिवसाला पाणी पुरवठा करतो असं कळवलेलं होतं. परंतु कालच्या दैनिकांमध्ये वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या आल्या की 3 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे. संबंधित PHE विभागानं या संदर्भात खुलासा करावा की खरोखर आपण आता जाहीर केल्याप्रमाणे 3 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहोत का. सन्मान्य महापौर पद्धतीनं पाणी येत होतं त्याच पद्धतीनं म्हणजे 3 दिवसाला 3 दिवस, 4 दिवसाला 4 आणि 5 ते 5 म्हणजे तुम्ही जाहीर केल्याप्रमाणे पाणी पुरवठा समाप्त सोलापूर शहराला 3 दिवसात करणार आहात का? हो, चालू आहे. आपल्याकडे 3 दिवसातच पाणी चालू आहे. अहो चालू आहे म्हणजे आता सर्व सदस्यांच्या भावना ऐकलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न इतकं गांभीर्याने झालेला आहे. पूर्वी प्रशासक राजवट 4 वर्ष चाललं, त्या कालखंडामध्ये कुणीही भूमिका प्रशासनावर आपल्या PHE विभागावर अंकुश नव्हता. अशा पद्धतीनं बेलगाम पद्धतीनं आपलं कामकाज सुरू होतं. परंतु आता सभागृह अस्तित्वात आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सभागृहामध्ये माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी माननीय महापौरांनी आणि प्रशासनाच्या वतीनं बैठका देखील झाल्या. त्यात देखील आपली सुधारणा होत नाही. म्हणजे काय याचं काय दौडबांगाला काय समजायला मार्ग नाही आहे. उत्तर द्या. आपल्याकडे 3 दिवसावर पाणी आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, जे 3 दिवसावर पाणी येतं त्यामध्ये वेळ कमी होणार आहे. सन्मान्य महापौर साहेब, आमचे आदरणीय शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटेंनी माननीय मुख्यमंत्री साहेब सोलापूर दौऱ्यावर आलेला असताना सिद्धारा पंचवराची यात्रा सुरू होती. त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रदादा साहेबांनी तिथं बंद केलेलं आहे की बाबा सोलापूर शहराला नियमित पाणी पुरवठा झाल्याशिवाय मी डोक्यावर फेटा बांधत नाही. असा युवा संकल्प नेतृत्वाचा आमदार त्या ठिकाणी सोलापूर शहरात अभिवचन दिला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे.
त्याचं पूर्तता म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, शहरातील तिन्ही आमदार मंडळी असतील, युवा आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, यांनी विशेष प्रयत्न करून 892 कोटी रुपये देखील सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं, पीएचई विभागाच्या गलथान कारभारामुळं सोलापूर शहराला ब्रिटिश धरण्याचं काम सुरू आहे. ते कशा पद्धतीचं द्योतक आहे ते जाणून बुजून प्रशासनाच्या पीएचई विभागाच्या चुकीच्या कारभारामुळं तमाम सोलापूर शहराला ब्रिटिश धरलं जात आहे. एका बाजूला मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, युवा आमदार असतील, भरभरून निधी सोलापूर शहराच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी देत असताना प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळं केवळ प्रशासनाचे पीएचई प्रमुख आणि त्यांचा पीएचई विभागच याला जबाबदार आहे. त्यामुळं पुढच्या सत्रामध्ये जर याचं जबाबदार पद्धतीने ज्या पद्धतीने उत्तर दिलेले आहेत त्या पद्धतीने जर पाणी पुरवठा व्यवस्थित नाही केलं तर आम्ही सत्ताधारी असून देखील त्या पीएचईच्या विरोधात आम्ही आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. महापौर साहेब याची दखल पीएचई विभागाने घेणं गरजेचं आहे. महापौर साहेब आता मला विचारू द्या, थांबा जरा. महापौर साहेब अजून एक मुद्दा आहे. आपल्या माध्यमातून पीएचई सांगितलं एकीकडे पाणी हे 1400 कोटी रुपये 1400 कोटी रुपये आपण या ठिकाणी खर्च केल्याशिवाय सोलापूर महानगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही अशा पद्धतीचं अधिकाऱ्याचं उत्तर आलेलं आहे. तर मला तुमच्या माध्यमातून हे विचारायचं आहे की ते 1400 कोटीचं इस्टिमेट बनताना हद्दवाढ भागाला किती टक्के त्यामध्ये दिलं गेलेलं आहे, हद्दवाढ भागाचा कोणता भाग याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि तो हद्दवाढ भाग सगळीकडचा समतोल राखला गेलेला आहे का? ठराविक आपण काही हद्दवाढातले काही सांगावं जेणेकरून माझ्या सर्व सदस्यांना समाधान होईल की माझ्या भागात सुद्धा पाण्याचा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये मिटू शकतो. उत्तर द्या. 1400 कोटीमध्ये मॅक्झिमम हद्दवाढ भागामध्येच काम आहे. तिथल्या सगळं तिथं छोट्या लाईन वाढलेल्या आहेत, त्या मोठ्या लाईन होतील. शहरामध्ये 3 उंचावरच्या टाक्या बांधणार आहे आणि 8 MBR बांधणार आहे. टाकी भरण्यासाठी ट्रान्समिशन लाईन आणि डिस्ट्रीब्युशन 750 किलोमीटरचं टाकायचं आहे आणि प्रत्येक नळाला मीटर लावून एक WTP सोडलेलं होणार आहे. हे झाल्यानंतर बऱ्यापैकी शहरात पूर्ण व्यवस्थित पाणी. काढा प्रणालीच्या बाबतीत जे फाउंडेशन आहे ते एकदा आयुक्तांनी सभागृहात ते अरेंज करावं. सगळ्या नगरसेवकांना स्काडा प्रणाली बाबत जो काही आपण 51 कोटी रुपये करण्यासाठी एक प्रेझेंटेशन सभागृहात ठेवावं. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स।